महाराज पुढे आलेत आणि कर्नाटकच्या बेळगाव जवळ एक गडी आहे. ती गडी राखणारी सावित्रीबाई देसाई म्हणून आहे. त्या देसाईने 21 दिवस तब्बल 21 दिवस ती गडी राखलेली होती आणि आपल्या स्वराज्यातले जे मावळे होते ते गडी काबीज करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. पण त्या सावित्रीबाई एका स्त्रीने ते जमून दिलं नाहीये. शेवटी कसं तरी करत त्या सावित्रीबाईला कैद केलं आणि शिवाजी महाराजांसमोर हजर केलं आणि ती गडी ताब्यात घेतली. पण तिथपर्यंत थांबलेलं नाहीये. त्याच्यानंतरही त्याच्या आधीही शिवाजी महाराजांचा सख्खा मेवणा जो होता सखुजी गायकवाडची नजर त्या सावित्रीबाईवर गडी लढत असताना पडली आणि पडल्यानंतर त्या सखुजी गायकवाडनी त्या सावित्रीबाई देसाईवर त्यावेळेस बलात्कार केलेला होता. लहानसं तानुलं बाल होतं त्या सावित्रीबाईचं आणि बलात्कार केल्यानंतर तिला कैद केलं आणि शिवाजी महाराजांसमोर आणून ठेवलंय आणि सांगितलं महाराज 21 दिवस ही सावित्रीबाई गडी लढवत होती. शेवटी आम्ही ती गडी जिंकलो. परंतु ज्यावेळेस कैद करून तिचा शिवाजी महाराजांसमोर उभा केल्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय वाहत होते? अश्रू वाहत होते. आणि त्या वाहणारे अश्रू पाहून शिवाजी महाराजांनी विचारलं, अगं बाई झालं काय तुला रडायला? फक्त तुझी गडीच आम्ही जिंकलेली आहे. त्यावेळेस ती सावित्रीबाई देसाई म्हणाली, बस कर राजा, तुझा सारखा राजा मी आज पहिल्यांदा पाहिलाय की तुझ्या स्वराज्यातली मावळ्यांनी माझ्या इब्रतीवर हात टाकला तरी सुद्धा तू त्यांचं ऐकतोय, त्यांना शिक्षा देत नाहीये. त्यावेळेस महाराज म्हणाले, सावित्रीबाई काय बोलतेस तू? कोणत्या सिपाहीने तुझ्यावर हात टाकलाय? त्यावेळेस सावित्रीबाई कडाडली, हा जो तुझा सेनापती आहे ना याने माझ्या इज्जतीवर हात टाकलाय. महाराज क्षणभर खाली बसलेत आणि बसल्यानंतर महाराजांनी विचार केला, सखुजीराव गुन्हा कबूल आहे का? त्यावेळेस सखुजीरावनी एक नाही दोन नाही त्यावेळेस शिवाजी महाराजांनी फरमान काढलं. सखुजी गायकवाडचे हात डोळे काढलेत. शिवाजी महाराजांचा सख्खा मेवणा होता, सख्खा बायकोचा भाऊ होता बरं तो. त्याचे डोळे काढलेत, स्वराज्यातून बेदखल केलं आणि त्याच्यानंतर सावित्रीबाई त्याच्या बाळाला जवळ घेतलं. शिवाजी महाराजांनी त्या सावित्रीबाईच्या बाळाला जवळ घेतलं आणि सावित्रीबाई अशी बसलेली होती. अशी बसल्यानंतर महाराजांनी त्या बाळाला जवळ घेतलं आणि चमच्याने दूध पाजलं. चमच्याने दूध शिवाजी महाराजांनी त्या सावित्रीबाईच्या लेकराला पाजलं आणि दूध पाजता पाजता सांगितलं, सावित्रीबाई आजपासून हा आमचा भाचा बरं, तुम्ही आमच्या बहीणबाई आहात आणि म्हणून तुम्हाला चोळी बांगडी म्हणून आम्ही तुम्हाला काही वतन तुम्हाला बांधून देतोय आणि ह्या भाच्याचं दूध भाताची सुद्धा आम्ही व्यवस्था करतोय. हे शिवाजी महाराज होते बरं, परक्या स्त्रियांना सुद्धा आपली बहिणी समान दर्जा देणारे.